सावी सावी ही काय झालं पप्पांना? हे सगळं कसं झालं सावी? सावी अगं बोल की काहीतरी. सावी सावी अगं बघ तरी माझ्याकडं. हे काय झालंय? सावी सावी अगं बोल की काहीतरी. सावी अगं बघ की माझ्याकडं. सावी सावी काहीतरी बोल की. सावी 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 अगं काहीतरी बोल की माझ्याकडे बघ तरी. डॉक्टर 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 प्लीज सावीला वाचवा. तिला काय झालंय तेच कळत नाहीये. शांत व्हा, त्यांना मानसिक धक्का बसलेला आहे. आत्ताच आपण त्यांच्या काही टेस्ट केल्या आहेत आणि आपल्याला त्यांचा MRI रिपोर्ट सुद्धा काढावा लागेल. आणि जोपर्यंत MRI रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आम्ही काही सांगू शकत नाही काय करावं लागेल. आय एम सॉरी. तुमच्यासाठी आणखी एक वाईट बातमी आहे. तुमचे सासरे मधुसूदन नाईक त्यांना वाचवण्यात आम्हाला यश आलं नाही. नर्स, ताबडतोब यांना OT रूम मध्ये शिफ्ट करा. आज तुमच्या आवडीच्या कोथिंबिरीच्या वड्या करणार आहे. कोथिंबीर वड्या कर कर. बऱ्याच दिवसात खाल्लेलं नाही आणि आजचा दिवस पण तसा खास आहे. त्यामुळं घरचा बेत पण खासच होऊ देत. काय आज काय खास आहे? कळेल, घरी आल्यावर सगळं कळेल. यशस्वी हो, सुखी हो. अरे एवढा आवर्जून आशीर्वाद घेतोयस म्हणजे काहीतरी नक्कीच महत्वाचं काम असणार. हो हो, ठीक आहे. खूप खूप शुभेच्छा तुला. पण काय काम आहे ते आल्यावरच सांगेन. व्यवस्थित काम करा. उगं विनाकारण नको त्या गोष्टीत कुठं अडकू नका. हो भाऊ, काळजी घे. आणि काही झालं तर तुम्ही आहातच की. भाऊसाहेब, खूप वाईट झालं. इतक्या वर्षांनी आपले मधुभाव आले होते आणि हे काय घडलं? काका, पोलिसांशी काही बोलणं झालंय तुमचं? हो,
त्यांचं म्हणणं आहे कुठल्या तरी अज्ञात वाहनाने धडक दिली मधुसूदनला. हिट अँड रनची केस दाखल केली. धैर्य आई काय रे? अरे रडू नकोस, शांत हो, शांत हो बघू. तर हे सगळं कसं घडलं? आणि सावी बरी आहे ना? तिला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेले. डॉक्टर म्हणले की आत्ताच काही सांगता येणार नाही म्हणून. पण हे सगळं घडलं कसं? सकाळी आम्ही सावीच्या पप्पाला भेटायला जायला निघालो. तिला सकाळपासूनच जरा अस्वस्थ वाटत होता. मला वाटलं गेल्या काही दिवसात जे काही घडलंय त्यामुळे तिला त्रास होतोय. त्यामुळं मी तिला म्हणलं जरा वेळ शांत हो, आणि मी गाडीतनं बाहेर तिच्यासाठी पाणी आणायला गेलो. परत आलो तर ती गाडीत नव्हती. पप्पांना भेटायचं म्हणून निघून गेली होती. तिला लई शोधला आहे, आणि ती सापडली तेव्हा पप्पांचा ऍक्सिडेंट झाला होता, आणि ती तिथंच बसली होती त्यांच्या जवळ, त्यांच्याकडे एकटक बघत, दगडासारखी. माझ्याकडे बघायला तयार नाही, माझ्याशी बोलायला तयार नाही. आणि डॉक्टर म्हणताय की तिच्या पप्पांची अशी अवस्था बघून